नमस्कार मित्रांनो. एमपीएससी मेडिजी आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बघा मित्रांनो, आज संयुक्त गट क मुख्य परीक्षा झाली. यातील पेपर पहिला झाला. यातील आपण मराठी व इंग्रजी या 100 प्रश्नांपैकी मराठी भाषेवरती एकूण जे 60 प्रश्न होते, त्या 60 प्रश्नांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि संभाव्य उत्तर तालिका पाहणार आहोत. ठीक आहे. ह्या 60 प्रश्नांपैकी आपण सर्वांना माहित असेल 55 प्रश्न व्याकरण आणि शब्दसंग्रहावरचे होते, 5 प्रश्न उतार्यांवरती होते. तर एकूण 60 प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण पाहूयात, उत्तरे पाहूयात. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न होता, वारुड परिसरात धर्माबाबा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते, परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख असा मुलगा. बघा, अत्यंत मूर्ख असा हा शब्द अंडरलाईन केलाय आणि प्रश्न काय विचारलेला आहे, अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तर मग अत्यंत मूर्ख असा मुलगा जन्माला आला, तर अत्यंत मूर्ख ह्या अर्थाने कोणता शब्द येतो, तर कोणता अलंकारिक शब्द येतो, तर अकलेचा खंदक हा येतो. गाजर पारखी हे उत्तर होणार नाही. गाजर पारखी म्हणजे काय, ज्याला विशेष कुठल्याही गोष्टीची पारख नसलेला व्यक्ती जो असतो त्याला गाजर पारखी म्हणतात. गाजराची पारख करण्यासाठी काही विशेष टॅलेंट असावं लागत नाही. बरोबर. मग ज्या व्यक्तीला गुणग्राहकता हेरता येत नाही किंवा इतर गोष्टींची पारख करता येत नाही, अशा व्यक्तीला गाजर पारखी म्हटलं जातं. आपल्याला अत्यंत मूर्ख असा ह्या अर्थाने अकलेचा खंदक हा योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. बघा, गुळाचा गणपती म्हणजे आळशी व्यक्तीला गुळाचा गणपती म्हटलं जातं. कर्णाचा अवतार, कर्णाचा अवतार म्हणजे काय आपल्याला माहिती असेल, महाभारतातील कर्ण हे जे पात्र आहे, कर्ण हा त्याच्या दानशूरतेसाठी ओळखला जातो. कर्णाचा अवतार म्हणजे काय, दानशूर व्यक्तीला कर्णाचा अवतार हा अलंकारिक शब्द वापरला जातो. अत्यंत मूर्ख असा मुलगा या अर्थाने अकलेचा खंदक हा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा, संयोजन म्हणजे काय, थोडा अवघड कॅटेगरीतला हा क्वेश्चन आहे किंवा एक्झामला प्रत्यक्षात कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे. स्टील आपण याचं थोडं पाहूयात लॉजिक कसं आपल्याला सोडवता येऊ शकतो. संयोजन, संयोजन बघा, आता तुम्ही वाक्य संयोजन किंवा वाक्य संश्लेषण हा घटक पाहता, त्यामध्ये तुम्ही काय पाहता, जोडणी, दोन वाक्यांची जोडणी करून त्याचं मिश्र वाक्य करता, केवळ वाक्य करता किंवा संयुक्त वाक्य करता. हा प्रकार आपण तुम्ही पाहिलेला आहे. त्यावरून थोडं गेसवर्क करता येतं की संयोजन करणं म्हणजे काय, जोड असू शकतो बाबा. ठीक आहे, जोडणी करणं ह्या अर्थाने. किंवा प्रयोग ह्या घटकात आपण सर्वांना माहित असेल, प्रयोग या शब्दाचा विग्रह काय येतो, प्र अधिक यूज असा येतो. या यूज पासूनच हा योजन असा शब्द बनलेला आहे. युजचा अर्थ पण जोडणी असा होतो, हे प्रयोग घटकात आपण अभ्यासत असतो. बरोबर. मग जोडणी ह्या अर्थाने जोड, मग त्याचा अर्थाने मिलाफ, मिलाफ मध्ये पण जोडणीच होत असते किंवा एकत्रीकरणच असतं. बरोबर. मिलाफ होणे, कोणत्याही गोष्टीचा मिलाफ होतो म्हणजे एकत्रीकरण होत असतं, जोड होत असतं. आणि सांदा जो असतो, बघा, एखादी गोष्ट सांधली जाते किंवा सांदा बनवला जातो, तिथं पण जोड असतो. मग अशा अर्थाने लॉजिक लावून ACD बरोबर आपल्याला उत्तर देता येते. पर्याय क्रमांक हे एक एक याचं योग्य उत्तर आहे. आता बघा, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. कन्फ्युजन कशामुळे होऊ शकतं आपलं, तर कार्यक्रमाची सुसूत्र आखणी ह्या अर्थाने संयोजन हा आपल्याला वाटू शकतो. कारण आपण संयोजक हा शब्द नेहमी वाचनात आपल्या येतो किंवा आयोजक हा शब्द पण आपल्या वाचनात येत असतो. कार्यक्रमाचं आयोजन करणारा जो असतो तो आयोजक असतो. बरोबर. संयोजक ह्या अर्थाने पण त्याला असं म्हटलं जातं, संयोजना करणारा. पण स्पेसिफिक इथे या ठिकाणी जर बोलायचं झालं तर सांदा, मिलाफ आणि जोड हे 3 शब्द समर्पक बसतात. कार्यक्रमाची सुसूत्र आखणी ह्या अर्थाने संयोजन हा शब्द शक्यतो आपण भाषेत वापरत नाही. बरोबर. संयोजक हा शब्द मात्र वापरण्यात येतो जास्त करून. संयोजन स्पेसिफिक बोलायचं झालं तर ACD, सांदा, मिलाफ आणि जोड असं योग्य पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे या ठिकाणी. बघा, वाक्यातील प्रत्येक शब्दाची, बघा, प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे याला व्याकरणात काय म्हणलं जातं, प्रयोग म्हणलं जातं का, नाही. प्रयोग म्हणजे आपल्याला माहिती असेल, कर्ता, कर्म आणि क्रियापद यातला परस्पर संबंध जो असतो त्याला प्रयोग म्हटलं जातं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. विभक्ती विचार म्हणजे काय, विभक्तीमध्ये आपण विकारांचा विचार करतो किंवा शब्दांना जे विकार होतात, कशामुळे, शब्दांना प्रत्यय लावल्यामुळे, म्हणजेच विभक्ती प्रत्यय लावल्यामुळे. म्हणजेच काय, वाक्यातील शब्दांचा परस्परांशी संबंध दाखवणं किंवा क्रियापदाशी संबंध दाखवण्यासाठी शब्दांमध्ये प्रत्यय लावले जातात किंवा विकार होतो, त्याला विभक्ती विचार म्हटलं जातं. त्यामुळे हा पण उत्तर येणार नाही. वर्ण विचार पण येणार नाही. वर्ण विचारात प्रामुख्याने आपण वर्णांची चर्चा करतो. प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजे काय, पद परिस्फोट. आपल्या सर्वांना माहित असेल, पद म्हणजे काय. बघा, शब्दाचा ज्यावेळेस वाक्यात उपयोग केला जातो त्यावेळेस त्याला पद असं म्हणतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग पद असं जर त्याला म्हणत असतील तर ह्या पदाचा आता आपल्याला काय करायचं आहे, परिस्फोट करायचा. म्हणजेच काय, प्रत्येक शब्दाचा आपल्याला काय करायची, संपूर्ण माहिती सांगायची व्याकरण विषयक, याला म्हणायचं पदपरिस्फोट. ठीक आहे. लाघवी या शब्दाला समानार्थी नसलेला, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा मित्रांनो, नसलेला असं विचारलेलं आहे. लाघवी या शब्दाला थोडा अवघड वाटणारा प्रश्न होता, परंतु बघा, लाघवी, आता एक पर्याय पाहून आपल्याला कळतंय, प्रेमळ, लढिवाळ. आता बघा,
प्रेमळ म्हणजेच लढिवाळ हे आपल्याला थोडं गेस करता येऊ शकतं, किंवा तुम्हाला जनरल थोडं भाषेविषयी जर आवड असेल तर काही शब्द तुमच्या नेहमी वाचनात येत असतात, किंवा तुम्हाला एक गेस करता येऊ शकतो की प्रेमळ आणि लढिवाळ एका अर्थाने जातात बाबा. ठीक आहे, मग आपण आर्जव करतो. मग आर्जवी व्यक्ती जो असतो तो एक प्रकारे कसा असतो, प्रेमळच, लढिवाळ आणि आर्जवी असतो. त्यालाच लागवी असं म्हटलं जातं. गटात न बसणाऱ्याला लंपट हा शब्द येतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, की जो समानार्थी नसलेला आहे लागवी या शब्दाला. लागवी या शब्दाला समानार्थी असलेल्या आर्जवी, लढिवाळ आणि प्रेमळ असा शब्द येतो. जो प्रेमळ व्यक्ती येतोच लढिवाळ असतो, लागवी असतो किंवा आर्जवी असतो. परंतु लंपट हा शब्द आपल्याला माहिती असेल, विषय लोलुपू व्यक्तीला पण लंपट म्हणलं जातं, किंवा श्रीलंपट हा शब्द पण तुम्ही वाचता. हा थोडा वेगळ्या अर्थाने शब्द येतो, त्यामुळे समानार्थी नसलेला शब्द कोणता, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे भावकर्तरी म्हणजे काय. भावकर्तृक क्रियापद जर वाक्यात असेल, भावकर्तृक किंवा त्याला अकर्तृक असं पण म्हटलं जातं. म्हणजेच काय, ज्या वाक्यात ज्या वाक्यात कर्ता आपल्याला माहित नसतो कोणता आहे नक्की, किंवा त्या वाक्याला कर्ताच नसतो, ती वाक्य कशी असतात, अकर्तृक असतात किंवा भावकर्तृक असतात. उदाहरणार्थ सांजावले, बरोबर, सांजावले, मळमळले, उजाडले किंवा अंगात आले यासारखी जी क्रियापदं असतात, ह्या क्रियापदांना कर्ताही नसतो आणि कर्मही नसतं. क्रिया कोणी केली हे माहित नसतं, किंवा क्रिया कोणावर घडली हे पण माहित नसतं. अशी क्रियापदं जी असतात ती भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद असतात. भावकर्तृक अकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्यामध्ये कोणता प्रयोग असतो, भावकर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे, त्यामुळे भावकर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं, आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले, पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी आहे. आता बघा, आकांक्षा उत्तम गाणे गाते. गाणारी आकांक्षा आहे, कर्त्याला प्रत्यय नाही या ठिकाणी. गाणे हे कर्म आहे, कर्मालाही प्रत्यय नाहीये. म्हणजे वाक्यात कोणता प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग आहे या ठिकाणी. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असावाच लागतो, त्यामुळे इथं कर्मणी प्रयोग पहिल्या वाक्यात येणार नाही. भावी प्रयोगात दोन्हींनाही प्रत्यय असावे लागतात, त्यामुळे भावी प्रयोग येणार नाही. राहिला कोणता इथे या ठिकाणी, फक्त कर्तरी प्रयोग पहिल्या वाक्यात आहे. ठीक आहे, इथे बघा, कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागले भावी प्रयोग या वाक्यामध्ये. येस, सांजावले हा कसा आहे, भावकर्तरी भावी प्रयोगाचंच उदाहरण आहे. आपल्याला भावकर्तरी प्रयोग ओळखायला सांगितलंय, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. बघा, आकांक्षाने स्नेह संमेलनात गाणे म्हटले. कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहेच आहे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हटल्यावरती आणि कर्माला प्रत्यय नाही म्हटल्यावरती वाक्यात कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. बघा मित्रांनो, कर्मणी प्रयोगावरती आपण एक सविस्तर लेक्चर आपल्या चॅनेलवर टाकलेले, सॉरी, प्रयोग ह्या घटकावरती, प्रयोग ओळखणे यावरती आपण एक सविस्तर लेक्चर आपल्या चॅनेलवर टाकलेले. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. तुम्हाला जर प्रयोग ओळखण्यात कन्फ्युजन होत असेल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरेल. ठीक आहे, तो एकदा पाहून घ्या. मी एकदम सविस्तरपणे प्रयोग कसे ओळखायचे अतिशय सोप्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, एका भाषेतील मजकूर, एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत न्यायचा आहे. सरळ सरळ ऑप्शन एलिमेंट होतात. बातमी, वृत्तलेखन चौकट होणार नाही. भाषांतर म्हणजे काय, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत मजकूर ट्रान्सलेट करणं, भाषांतरित करणं, भाषांतर म्हणतात त्याला. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. सुपीक या शब्दासाठी विरुद्धार्थी नसलेला शब्दाचा पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. बघा, आता ओसाड जमीन आपण पाहतो, ओसाड जमीन नापीक असते. वैरान पण म्हटलं जातं त्याला, नापीक असं पण म्हटलं जातं. हे समानार्थी शब्द आहेत. सुपीकला समानार्थी नसलेला शब्द कोणता, तर बघा या ठिकाणी, सॉरी, विरुद्धार्थी नसलेला असं ओळखायला सांगितले. सुपीकच्या विरुद्ध नापीक बरोबर आहे, ओसाड बरोबर आहे, वैरान बरोबर आहे. नसलेला कोणता आहे, तर सुबत्ता. सरळ सरळ सोपा प्रश्न होता हा. सुबत्ता हा शब्द आपल्याला पाहूनच, शब्द पाहून लगेच कळतंय, सुबत्ता हे सुपीक समानार्थाने पण वापरू शकतो आपण. ते विरुद्धार्थी नसलेला विचारलेला आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. विरोधी, बघा आता 8वा प्रश्न, थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी कोणती असं विचारलेलं आहे. विरोधी अर्थ असणारी. आता एक लगेच कळते आपल्याला, पर्याय क्रमांक डी मध्ये बघा, विनाश आणि नाश एकच अर्थ होतो ना. एखादी गोष्ट विनाश पावते म्हणजेच नाश पावते. विनाशी किंवा नाशिक, नाशक, बरोबर, नाशवंत. हे एकाच अर्थाने, म्हणजे आपल्याला विरोधी अर्थ दाखवणाऱ्या जोड्या ओळखायच्या, त्यामुळे डी हा एलिमेंट होतो. डी आहे, त्यामुळे वरीलपैकी सर्व हा पर्याय एलिमेंट होतो. आता बघा, विसंवादी, विसंवादी आणि संवादी हे विरुद्धार्थी आहेत का, येस, विसंवादच्या विरुद्ध संवाद किंवा विसंवादीच्या विरुद्धार्थी संवादी, ए बरोबर आहे या ठिकाणी. बी मध्ये तात्पुरतं थोडं मागे ठेवूयात, कन्फ्युजन होऊ शकतं, पण स्टील आता आपण सी कडे येऊयात. विश्वास आणि श्वास हे विरुद्धार्थी आहेत का, नाही. श्वासच्या विरुद्धार्थी काय होतं, उच्छवास होतो, लक्षात घ्या मित्रांनो. श्वासच्या विरुद्धार्थी उच्छवास होतो, त्यामुळे विश्वास असं येणार नाही. कन्फ्युजन होऊ शकतं, श्वास विश्वास असं काही येत नसतं, अर्थ वेगळे आहेत दोघांचे पण, आणि दोघे विरुद्धार्थी नाहीयेत. त्यामुळे सी चुकीचा आहे, सी चुकीचा आहे, त्यामुळे हा तिसरा पण ऑप्शन एलिमिनेट होतो. राहिलं फक्त आता आपल्याकडे काय, ए बी आणि फक्त ए. आता ए तर आपला बरोबर आहे,
फक्त आता आपल्याला बी चेक करायचं चूक की बरोबर आहे की नाही. आता यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बऱ्याच जणांचं, तर याचं मी स्पष्टीकरण कसं देतो ते काळजीपूर्वक बघा. वियोगी आणि योगी. आता बघा, योग नियमांचं पालन करणारा जो असतो तो योगी असतो, किंवा एखादा संन्यासी व्यक्ती जो असतो त्याला योगी म्हटलं जातं. आणि वियोगी हा शब्द जरी त्याच्या विरुद्धार्थी वाटतो, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये योग नाही तो कोण? वियोगी. म्हणजे योगांचं पालन न करणारा योगी अशा अर्थाने विरुद्धार्थी त्याला आपण म्हणू शकतो. पण स्पेसिफिक वियोगी हा शब्द रेफरन्सनुसार किंवा शब्दकोशानुसार पाहिलं तर वियोगी हा शब्द मित्रांनो अशा व्यक्तीसाठी वापरला जातो की ज्याने विरह सहन केलेला आहे, किंवा जो विरक्त झालेला आहे. म्हणजेच काय, आपल्या कुटुंबापासून दूर झाला किंवा आपल्या पत्नीपासून जो व्यक्ती दूर झालेला आहे त्याला वियोगी असं स्पेसिफिक म्हटलं जातं. त्यामुळं माझ्या मते शक्यतो बी हे उत्तर आयोग विरुद्धार्थी म्हणून द्यायचं नाही. फक्त ए हा विरुद्धार्थी देतील, पर्याय क्रमांक 2. स्टील आपण पाहूयात ए बी वगैरे देतात की काय आन्सर की येतपर्यंत. पण शक्यतो याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त ए राहील. कारण वियोगी हा शब्द स्पेसिफिक पत्नीपासून विरक्त झालेल्या व्यक्तीला, किंवा ज्याचा ताटातूट झालेला आहे, वियोग झालेला आहे, अशा व्यक्तीला वियोगी म्हटलं जातं स्पेसिफिक. त्यामुळे हे शक्यतो विरुद्धार्थी हे दोन शब्द नसतील. स्टील आपण वेट करूयात, चालेल. पुढे पाहूयात. हसरे फुल या उदाहरणात हे हसरे हे कोणतं विशेषण आहे? आता बघा, फुल हे नाम झालं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग हसरे फुल आहे, परंतु कसं आहे, हसरे हसरे हे विशेषण झालं. आता हे विशेषण कसं आहे, तर बघा, हस हा मुळात धातू आहे ना. व्याकरणामध्ये धातूचा अर्थ आपल्याला माहिती आहे. भाषेतील मूळचा क्रियावाचक शब्द जो असतो तो धातू असतो. मग हस हा क्रियावाचक शब्द आहे ना, हसण्याची क्रिया या अर्थाने. मग हस ह्या धातूपासून हसरे या ठिकाणी काय वापरले? विशेषण म्हणून वापरले. मग ते विशेषण कसं झालं? धातू साधित विशेषण झालं मित्रांनो. ठीक आहे. पुढे पाहूयात. अधिपती, अपमान, निरोगी या शब्दांचा प्रकार कोणता? सरळ सरळ सोपा प्रश्न आहे. अधि, अप आणि नी ह्यासारखे काय बघा, मूळ शब्दाच्या पाठीमागे मूळ शब्दाच्या पाठीमागे मूळ शब्दाच्या पाठीमागे जे एक किंवा अधिक अक्षरं लागतात त्यांना भाषेमध्ये उपसर्ग म्हटलं जातात. आणि त्यापासून बनलेले हे शब्द कसे असणार आहे? उपसर्ग साधित शब्द असणार आहे. फक्त बी बरोबर येणार आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत असेल, कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत्या म्हटल्यावर त्या वाक्यात कोणता प्रयोग असणार आहे? कर्मणी असणार आहे. कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यात कोणता प्रयोग असणार आहे? कर्तरी प्रयोग असणार आहे. आणि कर्ता आणि कर्म दोघांनुसारही बदलत नसेल तर त्या वाक्यात कोणता प्रयोग असतो? भावी प्रयोग असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. इथं प्रश्नात विचारलेले कर्माच्या लिंगवचनानुसार म्हटल्यावरती तो कर्मणी प्रयोग येणार आहे. पाणी पाजणे, बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. पाणी पाजणे, आपण म्हणतो ना त्याला पार पाणी पाजलं म्हणजे त्याचा अक्षरशः पराभव केला. किंवा किंवा एखाद्या लढाईमध्ये आपण विरोधी पक्षाला पाणी पाजलं असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याचा पराभव केला असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पाणी पडणे, पाणी मुरणे, पाणी ग्रहण करणे यांचा अर्थ तुम्ही होमवर्क आहे तुम्हाला समजून घ्या, सोपे आहेत. बऱ्याच वेळा यावर प्रश्न येऊन घेतात. किंवा समानार्थी जे वाक्प्रचार असतात, बघा पर्याय तिथं काय दिलेले आहे तुम्हाला? पाणी पाजणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलाय आणि पर्याय देताना वाक्प्रचारच दिलेले आहेत. सरळ सरळ ते एलिमेंट करता येतात. पाणी पडणे, पाणी मुरणे, पाणी ग्रहण करणे हे वाक्प्रचारच आहेत. यांचे अर्थ वेगळे आहेत, ते अर्थ तुम्हाला माहित असतील असं मी गृहीत धरतो. पर्याय क्रमांक 4 हा योग्य अर्थ आहे. बघा, शरोई वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. या वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. हे वाक्य कसं येणार आहे? मिश्र वाक्य येणार आहे. कारण इथे बघा, कारण हे उभयाने अव्यय आलेले आहे. कारण हे उभयाने अव्यय कसं आहे? कारणबोधक उभयाने अव्यय. कारणबोधक उभयाने अव्यय हे गौणत्व सूचक उभयाने अव्ययाचा प्रकार आहे. गौणत्व सूचक उभयाने अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात? ही मिश्र वाक्यच असतात. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात. हसव, बसव, चालव ही उदाहरणे कोणत्या क्रियापद प्रकारातील आहेत? ही क्रियापद आहेत साधित क्रियापद. आता बघा, साधित क्रियापदांचाच प्रकार येतो शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. परंतु इथं दोन्ही उत्तरं नसणार आहे. शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापदांमध्ये क्रियापदाची रूपांची दोन्हीची रूप सारखीच असतात. त्यामुळे दोन्ही उत्तर ऍट अ टाइम येणार नाही. स्पेसिफिक उत्तर येणार आहे साधित क्रियापद. बघा, हस हा मूळ धातू आहे, त्यापासून हसव हा साधित धातू बनवलेला आहे आणि त्यापासून जी क्रियापद बनणार आहे ती साधित क्रियापद असणार आहे. मूळ क्रियापद बस, मूळ धातू बस आहे, त्यापासून बसव हा साधित धातू बनवलेला आहे आणि ह्या साधित धातूपासून जी क्रियापद बनणार आहे ती साधित क्रियापद असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भाववाचक नामांचा अचूक पर्याय निवडायला सांगितलेला आहे. भाववाचक नाम म्हणजे आपल्याला माहिती असेल गुणधर्मांना दिलेली नावं जी असतात ती भाववाचक नामं असतात, बरोबर. मग आता फसवेगिरी, लुच्चेगिरी, दांडगाई, लबाडी हे गुणधर्म झाले. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. भाववाचक नाम. सोने, तांबे, चांदी, लोखंड हे कसे झाले? पदार्थवाचक नामं झाली, बरोबर. पदार्थवाचक नामं झाली. पदार्थवाचक नामं सामान्य नामांमध्येच येतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळं 3 उत्तर नसणार आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली. आता यातले बघा, हे जे आहे ना, हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली ही कशी आहेत? विशेष नामं आहेत. विशेष नामं काय आहेत?
कारण पर्वत हे कसं आहे मित्रांनो, सामान्य नाम आहे. आणि आता मात्र आपण विशिष्ट, बघा, आता आपण विशिष्ट पर्वतांची नावं घेतोय, त्यामुळे ते विशेष नाम येणार आहे. हा, दुसरा पर्याय गेला हरी, वामन, लक्ष्मण, नारायण, ही पण विशेष नाम आहेत. हा पण पर्याय एलिमेंट झाला भाववाचक नामांचा योग्य पर्याय, पर्याय क्रमांक 1. बघा, आपण सर्वांना माहित असेल भाववाचक नामं कशी बनली जातात. विशेषण असेल किंवा मूळचे सामान्य नाम असेल किंवा धातू असेल, यांना प्रत्यय लागून काय बनतात, यांना प्रत्यय लागून भाववाचक नामं बनतात. आपण सर्वांना माहित आहे. उदाहरणार्थ बघा, आता लबाड, एखादा मनुष्य लबाड असतो म्हणजे लबाड हे काय झालं, त्याचं विशेषण झालं. लबाड माणूस, माणूस आहे परंतु कसा आहे, लबाड आहे, म्हणजे लबाड हा शब्द वाक्यातलं विशेषण झालं. आता ह्या लबाड ह्या विशेषणाला मी ई हा प्रत्यय जोडला आणि लबाडी असा शब्द तयार केला. लबाडी हा शब्द मात्र आता गुणधर्माचं नाव तयार झालं, म्हणजे हा भाववाचक नाम झालं. भाववाचक नाम आपण कशा पद्धतीने बनवू शकतो, विशेषणांना प्रत्यय लावून. जसं की इथं लबाड या विशेषणाला ई प्रत्यय लावून लबाडी हे भाववाचक नाम तयार केलेलं आहे. तसंच नामांना प्रत्यय लावून किंवा धातूंना प्रत्यय लावून भाववाचक नामं तयार केली जातात. पुढचा प्रश्न पाहूयात. निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे काय? आता इथं ऑप्शन एलिमिनेट करता येत होते सरळ सरळ. आपल्याला ते निळ्या रंगाच्या रत्नाला काय म्हणतात हे माहित नसेल तरी ऑप्शन एलिमिनेट करता येतात मित्रांनो. ऑप्शन कसे एलिमिनेट करता येतात पाहूयात आपण. नीळकंठ म्हणजे काय? निळा आहे कंठ ज्याचा तो. नीळकंठ म्हणजे भगवान शंकरांचं हे विशेष नाम आहे, सॉरी विशेषण आहे. भगवान शंकरांचं विशेषण आहे, त्यांना म्हटलं आता नीळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा तो नीळकंठ. बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे या ठिकाणी. ते रत्नाचं नाव आहे का? नाही. नीळकंठ म्हणजे भगवान शंकर. चंद्र रत्नाचं नाव आहे का? नाही. आकाश रत्नाचं नाव आहे का? नाही. रत्न म्हणजे काय? राहिला इंद्रनील. इंद्रनील हे अशा निळ्या रंगाच्या एका रत्नाचं नाव आहे, इंद्रनील. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता आपल्याला. पर्याय क्रमांक 3 उत्तर कसं देता येत होतं, तर ऑप्शन एलिमेंट करून उत्तर देता येत होतं. अलंकार ओळखा. बघा, आता इथे पण ऑप्शन एलिमेंट करून अलंकार आपल्याला ओळखता येत होता. कसा येत होता बघा, आपल्याला अलंकार आपण जर वाचले असतील तर त्यांचा अर्थ आपल्याला माहित असतो. भिंत खचली कलतून खांब गेला, बालकवींची कविता आहे ही. जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसूनी पारवा तो गातो, तो खिन्न निरस एकांत गीत गातो, असं वाक्य आहे. बालकवींच्या कवितेतली एक पंक्ती घेतलेली आहे, पहिलं एक चरण घेतलेलं आहे. तर हिच्यात कोणता अलंकार येतोय, तर आपल्याला माहित असेल बघा. आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? एखादी निर्जीव वस्तू म्हणजे अचेतन अशी गोष्ट चेतन दाखवलेली आहे, म्हणजे सजीव दाखवलेली आहे. म्हणजे निसर्गातील एखादी निर्जीव वस्तू मनुष्याप्रमाणे वागते असं जर वर्णन असेल तर तिथं चेतन गुणोक्ती अलंकार असतो. आता ह्या वाक्यात चेतन गुणोक्ती अलंकार होणार नाही, कारण इथं वर्णन कशाचं आहे? पारव्याचं वर्णन आहे. पारव्याचं वर्णन कसं केलेलं आहे बघा. स्वभावोक्ती अलंकारात निसर्ग, एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, त्याच्या स्वभावाचं किंवा त्यांच्या हालचालीचं हुबेहूब केलेलं वर्णन म्हणजे स्वभावोक्ती अलंकार असतो. आता इथं पारव्याच्या हालचालीचं वर्णन केलेलं आहे. तो खिन्न निरसपणे बसलेला आहे. पारवा एक प्रकारे गायन करत असतो किंवा मुखातून आवाज काढत असतो. एकांत गीत असं एक प्रकारे गातोय, असं त्याच्या हालचालींचं वर्णन केलेलं आहे. कौलादवरती कसा बसलेला आहे? तो खिन्न आणि निरसपणे बसलेला आहे, म्हणजे त्याच्या हालचालींचं वर्णन केले, म्हणून इथं स्वभावोक्ती अलंकार आहे. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय? वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या हालचालींचं केलेलं वर्णन म्हणजे स्वभावोक्ती अलंकार असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चेतन गुणोक्ती येणार नाही. चेतन गुणोक्ती म्हणजे काय? एखादी निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे वागते असं वर्णन असेल त्यावेळेस चेतन गुणोक्ती अलंकार असतो. किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या गोष्टी सारखे वागते असं वर्णन असेल तर तिथं चेतन गुणोक्ती असतो. स्वभावोक्ती इथे येणार आहे. पारवा काय दुसऱ्या सारखं वागतोय असं दाखवलेलं नाहीये. पारव्याने त्याचंच वर्णन केले, त्याच्या हालचालींचंच इथं कवीने त्याचं वर्णन केलंय की तो खिन्न निरस एकांतपणे बसलेला आहे, म्हणजे इथं स्वभावोक्ती अलंकार येणार आहे. अतिशयोक्ती इथं कुठं दाखवलेली आहे का? अतिशयोक्ती म्हणजे काय? गोष्टी वाढवून फुगून सांगणे. इथं तसं काय केलंय का? नाही. त्यामुळे तिसरा पर्याय एलिमिनेट होतोय. अन्योक्ती हा पण पर्याय एलिमिनेट होतोय. अन्योक्ती म्हणजे काय? अन्य म्हणजे दुसरा आणि उक्ती म्हणजे काय? उक्ती म्हणजे बोलणे, दुसऱ्याला उद्देशून बोलणे. लेखी बोले सुने लागे असा प्रकार जिथं असतो तिथं अन्योक्ती अलंकार असतो. ह्या वाक्यात अन्योक्ती अलंकार आहे का? नाही. सरळ सरळ स्वभोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे. बघा, आता पुढचं वाक्य. लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला. अतिलोभाने त्याचा मृत्यू झालेला आहे. खूप प्रयत्न केले परंतु अतिलोभ झाला. अति तिथे काय होणार आहे? मातीच होणार आहे. अतिलोभाने त्याचा काय झाला? मृत्यू झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. आयत्या बिळावर नागोबा म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टींवरती आपण हे करायचं, मालकी दाखवायची किंवा आपणच मोठेपणा दाखवायचा. आयत्या बिळावर नागोबा. अतिशाना त्याचा बैल रिकामा म्हणजे काय? अतिशाना बैल रिकामा म्हणजे काय? अतिशानपणा काय करतो? नुकसानकारक ठरत असतो नेहमी. अतिशाना त्याचा बैल रिकामा. अतिशानपण तुमचं काय करते? तुम्हाला नुकसान पोहोचवते. ह्या अर्थाने ही म्हण वापरली जाते, अतिशाना त्याचा बैल रिकामा.
म्हणजेच कसं काय, ठीक आहे, आता याचा अर्थ मी सविस्तर सांगत नाही, वेळ जाईल आपला जास्त. पण याचं योग्य उत्तर अति तिथे माती, एक ना धड भाराभर चिंध्या, म्हणजे कुठलीच गोष्ट धड न करणे, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. थंडा फराळ म्हणजे काय? बघा, आता फराळ करणे म्हणजे एक प्रकारे अन्न सेवन करणं किंवा पदार्थ खाणे, म्हणजे फराळ म्हणजे खाण्याचे पदार्थ असतात एक प्रकारे. थंडा फराळ करणे म्हणजे काय? तुम्ही उपाशी ज्यावेळेस राहता त्या अर्थाने हा शब्द वापरला जातो, थंडा फराळ. उपवासाला फराळाचे पदार्थ वापरले जातात. थंडा फराळ म्हणजे जवळजवळ तुम्ही उपाशीच राहत असता, बरोबर, अशा अर्थाने. मग मला सांगा, सकाराम नेहमीच थंडा फराळ करतात असं कधी होईल का? ते नेहमीच उपाशी राहतील असं कधी होईल का? नाही, बी हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे दोन ऑप्शन आपले सरळ सरळ एलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 2 आणि 3 एलिमिनेट होतो. आता बघा, थंडा फराळ झाला म्हणून खायचा नाही का? आता याचा वाक्याचा अर्थच बदलून टाकलाय. एखादा फराळ थंड झालाय म्हणून खायचा नाही, मग हे हास्यास्पद वाक्य आहे जरा. म्हणजे थंडा फराळ म्हणजे काय? उपाशी राहणे या अर्थाने. थंडा फराळ झाला म्हणून खायचा नाही असं वाक्य येणारच नाही. डी हे चुकीचं आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन एलिमिनेट झाला. पर्याय क्रमांक 1 फक्त आपल्याकडे उत्तर राहिलेलं आहे. ए आणि सी बरोबर या ठिकाणी. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपविले, बरोबर. म्हणजे काय? एक प्रकारे पाहुणे जवळजवळ उपाशीच राहून झोपले आणि राम घरी उशिरा आला, ऑब्व्हियसली, त्यामुळे आईने त्याला शिक्षा दिली, त्याला थंडा फराळ देऊन झोपवले, त्याला जवळजवळ उपाशीच झोपवला. ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. भावकर्तृक क्रियापद नसणारे वाक्य. बघा, भावकर्तृक क्रियापद नसणारे वाक्य, यावरती भावकर्तृक प्रयोग ओळख आपण असा प्रश्न मागे येऊन गेला. भावकर्तृक क्रियापद आता आपल्याला ओळखायला सांगितलेली आहेत. सांजावले, उजाडले, मळमळले, ही कशी आहेत? भावकर्तृक क्रियापद आहे. भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय? क्रियेचा भाव हाच करता असतो, वाक्याला करता नसतो. सांजावलं म्हणजे कोणामुळे सांजावलं माहित नाही, उजाडले कोणामुळे माहित नाही, मळमळले माहित नाही, वाक्यात करता नाहीये. ही अकर्तृक वाक्य आहेत किंवा अकर्तृक क्रियापद आहेत, म्हणजेच भावकर्तृक क्रियापद आहे. आपल्याला नसणारे वाक्य ओळखाय सांगितलेले आहे. मुलांनी खोटे बोलू नये, ह्या वाक्यात भावकर्तृक क्रियापद आहे का? नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. खोटे बोलू नये, नये हे कसं आहे? अनियमित क्रियापद आहे. अनियमित किंवा त्याला गौण क्रियापद असं पण म्हटलं जातं. बघा, ज्यावेळेस संयुक्त क्रियापद येतात, आता बोलू नये हे कसं आहे? संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदातलं सहाय्यक क्रियापद हे अनियमित किंवा गौण असतं. नये, न लगे, नाही, आहे, यासारखी जी क्रियापद असतात ना, ती सहाय्यक क्रियापद म्हणून पण येतात आणि अनियमित आणि गौण त्यांना म्हटलं जातं. 21वा प्रश्न बघा, इतपत, मुद्दाम, जन्मन ही शब्दरूपे अव्ययाची कोणती रूपे दर्शवितात? आता ही शब्दरूपे आहेत, हे शब्द अव्यय म्हणून वापरलेत. कोणते अव्यय म्हणून वापरलेत? तर क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरलेले आहेत. यांचा प्रकार ओळखायला सांगितलाय. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक की संख्यावाचक. ठीक आहे, तर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे, स्थळ आणि काळ तर दाखवतच नाही हे शब्द. झणझण, मुद्दाम, इतपत, बरोबर ना. त्यामुळे दोन ऑप्शन एलिमिनेट होतात. संख्या दाखवतात का मित्रांनो? इतपत हा शब्दामुळे वाटू शकतं थोडं काहीतरी, काहीतरी प्रमाण दाखवले, पण प्रमाण दाखवले तिथे. इतपत म्हणजे इतक्या प्रमाणात किंवा अशा अर्थाने, त्यामुळे ती संख्या स्पेसिफिक दाखवलेली नाहीये किंवा तशा प्रकारे काही येत नाही. 3 ऑप्शन एलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 4 रीत दाखवलेली आहे या ठिकाणी, बरोबर. उदाहरणार्थ, मी एखादी गोष्ट मुद्दाम करतो. मग करतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. करतो, परंतु कशी करतो? मुद्दाम करतो. म्हणजे माझी क्रिया करण्याची या ठिकाणी रीत सांगितलेली आहे. त्यामुळे ही रूपं कशी असणार आहेत? रीतिवाचक क्रियाविशेषण असणार आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कुठे कुठे, दूर दूर, पुढे पुढे, हळूहळू हे अभ्यस्त प्रकारातील कोणत्या अभ्यस्त प्रकारातील आहेत? आता हे शब्द अभ्यस्त तर आहेच. अभ्यस्त होणे म्हणजे काय? द्विरुक्ती होणे, बरोबर. मग बघा, शब्दांची द्विरुक्ती झालेली आहे द्विरुक्ती, परंतु आता हे कसे आहेत? पूर्ण अभ्यस्त असणार आहेत, कारण जशाच तशी द्विरुक्ती झालेली आहे. हळू हा शब्द जशाच तसा पुढे आला, पुढे पुढे, दूर दूर, कुठे कुठे, जशाच तशी पुनरावृत्ती मूळ शब्दाची होत असेल तर त्याला पूर्ण अभ्यस्त शब्द म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अंश अभ्यस्त येणार नाही. उदाहरणार्थ बघा, अघळ पगड असा जर शब्द असेल तर हा शब्द मात्र अंश अभ्यस्त येणार आहे, कारण अघळ या शब्दाची पुनरावृत्ती कशी केलेली आहे? थोडा शब्द बदलून केलेली आहे ना, त्यामुळे तो पूर्ण अभ्यस्त न येता कसा येणार आहे? अंश अभ्यस्त येणार आहे. अनुकरण वाचक म्हणजे ध्वनीदर्शक शब्दाची जर पुनरावृत्ती असेल तर तिथं अनुकरण वाचक असतं. इथं दोन्ही दाखवणारे शब्द नाही, त्यामुळे तो पण ऑप्शन येणार नाही. राजूला भूक लागली, तो इतरांच्या आधी जेवला, या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर कसं होईल? केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद असतं. एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता असतो, एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असतं केवळ वाक्यामध्ये. अशी वाक्य कोणती आहे? बघा, आता इथं 2 क्रियापदं झाली, 2 क्रियापदं झाली, बरोबर. 2 क्रियापदं झाली इथं, त्यामुळे हे वाक्य येणार नाही. जेवला हे एक क्रियापद झालं, लागली होती हे एक क्रियापद झालं, त्यामुळे हे केवळ वाक्य होणार आहे का? नाही. एकापेक्षा जास्त क्रियापद जिथं असतात तिथं केवळ वाक्य नसतं, बरोबर. केवळ वाक्य बघा, भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला, ह्या वाक्यामध्ये जेवला हे एकच क्रियापद आहे, हे वाक्य कसं झालं? केवळ वाक्य झालं. फक्त बी बरोबर या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. बहुरी समासाचं उदाहरण ओळखा. बहुरी समास म्हणजे
दोन्ही पदांना महत्व नसतं आणि तिसऱ्या पदाचाच उल्लेख जिथं होत असतो तिथं बहुव्रीही समास असतो. चक्रपाणी या शब्दाचा विग्रह जर केला, आता बघा हे थोडं पहिला ऑप्शन मागे ठेवूयात, इकडे पाहूयात. यथाशक्ती, इथं यथा हा उपसर्ग लागलाय, दर दिवस या शब्दात दर हा उपसर्ग लागलाय. आपल्याला माहित असेल संस्कृत उपसर्ग लागून किंवा फारसी उपसर्ग लागून बनलेली शब्द ही कोणत्या समासाची उदाहरणं असतात? ही अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतात, आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे तिसरा ऑप्शन एलिमिनेट होतो. आपल्याला बहुव्रीही समास ओळखायला सांगितलंय. राजवाडा आणि रक्तचंदन, बघा राजवाडा, राजाचा वाडा, वाड्याबद्दल बोलतोय, दुसऱ्या पदाला महत्व आहे म्हणल्यावर या ठिकाणी कोणता समास आहे? तत्पुरुष समास आहे. आणि त्याचा विग्रह जर केला तर राजाचा वाडा असा विग्रह होतोय. चा हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलाय, मग ह्या तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं झालं? षष्टी तत्पुरुष समास झाला. ठीक आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन इलिमेंट होतो. रक्तचंदन म्हणजे काय? रक्त म्हणजे याचा अर्थ एक होतो रक्ताचा, रक्त या शब्दाचा एक अर्थ होतो लाल रंग असा पण अर्थ होतो. चंदन आहे, परंतु कसं आहे लाल रंगाचा असं चंदन आहे, रक्त असे चंदन असा त्याचा विग्रह झालेला आहे. रक्त असे चंदन म्हणजे या ठिकाणी पहिलं पद काय म्हणून आलेलं आहे? रक्त असे चंदन म्हणजे लाल असे चंदन, म्हणजे पहिलं पद दुसऱ्या पदाचं विशेषण म्हणून आलेलं आहे. पहिलं पद विशेषण म्हणून आले त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे? पूर्वपद विशेषण कर्मधारय समास आपण त्याला म्हणणार आहोत, म्हणजेच तत्पुरुष समासाचा हा प्रकार आहे. चौथा ऑप्शन एलिमिनेट झाला, ते बहुव्रीही समासाचं उदाहरण येणार नाही. आता बघा राम लक्ष्मण हा शब्द जर पाहिला, राम लक्ष्मणचा विग्रह केला तर राम आणि लक्ष्मण असा विग्रह येतोय, म्हणजे दोन्ही पदाला महत्व येतं या ठिकाणी. म्हणजे हा समास कोणता झाला? द्वंद्व समास झाला. आणि हे या ठिकाणी विग्रह करताना उभय अव्यय वापरलं म्हणजे हा इतरेतर द्वंद्व समास झाला. पाप पुण्य म्हणजे काय? पाप किंवा पुण्य, बरोबर. पाप किंवा पुण्य म्हणजे दोन्ही पदांना या ठिकाणी महत्व आहे, म्हणजे इथं द्वंद्व समास झाला. आणि किंवा हे या ठिकाणी वैकल्पिक या ठिकाणी उभय अव्यय आले, म्हणजे हा वैकल्पिक द्वंद्व समास झाला. दुसरा ऑप्शन निवड झाला. आपल्याला बहुव्रीही समास ओळखायला सांगितलंय. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे बहुव्रीही समासाचं, बरोबर. आता आपण चक्रपाणी हा शब्द पाहूयात. चक्रपाणी म्हणजे काय? बघा पाणी या शब्दाचा एक अर्थ सांगतो, हात, हाताला पाणी असं पण म्हटलं जातं. चक्रपाणी म्हणजे काय? ज्याच्या हातात, ज्याच्या हातात म्हणजे पाणीत चक्र आहे तो चक्रपाणी, म्हणजे तिसऱ्या पदाला महत्व आहे. कोण चक्रपाणी? म्हणजे श्रीकृष्ण असेल किंवा विष्णू असेल, त्यांच्या हातात चक्र असतं म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? चक्रपाणी म्हणलं जातं. इथं दोन्ही पदांना महत्व नाही, तिसऱ्या पदाचा बोध होते, म्हणजे ते वाक्य कसं झालं? बहुव्रीही समासाचं उदाहरण झालं. बघा आज रात्री शेवटचा खेळ होईल, थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, काळजीपूर्वक सोडूयात आपण याला. आज रात्री शेवटचा खेळ होईल हे वाक्य प्रश्नार्थी कसे होईल? आणि पुढे काय दिलेले? नकारार्थी पाहिजे आणि भविष्यकाळात पाहिजे. ते वाक्य प्रश्नार्थी पाहिजे. आता इथं बघा आज रात्री शेवटचा खेळ का होणार नाही? आज रात्री शेवटचा खेळ होईल का? आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही. आता मला सांगा, सी ह्या विधानात प्रश्न विचारलाय का? आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही, हे साधं विधान केलेले, बरोबर. त्यामुळे इथं प्रश्नार्थी वाक्य होणार आहे का? नाही. इथं जरी प्रश्नचिन्ह दिलंय ते तुम्हाला कन्फ्युज करायला दिलेले, बरोबर. इथं हे प्रश्नार्थी वाक्य नाही. सी हे विधान सरळ सरळ चुकतंय. सी वरती आपले दोन ऑप्शन सरळ सरळ एलिमेंट होतात, बरोबर. आता आपल्याला प्रश्नार्थी वाक्य, आता बाकीचे तिन्ही वाक्य प्रश्नार्थी निश्चितच आहे, पण आता आपल्याला योग्य अर्थाचे, आज रात्री शेवटचा खेळ होईल ह्या अर्थाचे आपल्याला पाहिजेत, बरोबर. मग पुढचं वाक्य पाहूयात. बघा आज रात्री शेवटचा खेळ होईल का? आपण काउंटर करतोय त्याला. इथं वाक्यात काय दिलेलं? मूळ वाक्यात आज रात्री शेवटचा खेळ होईल, होईल म्हणजे तो होणार आहे आता, बरोबर, भविष्य काळात, म्हणजे निश्चित होणार आहे असा मूळ वाक्य अर्थ तेच सांगते ना, होणार आहे. मग आज रात्री शेवटचा खेळ होईल का असा प्रश्न काउंटर करू शकत नाही आपण, त्याला अर्थ बदलतो त्याचा, जरी हे प्रश्नार्थक असलं. आणि बघा मला सांगा, आपल्याला नकारार्थी विचारायला सांगितले, आज रात्री शेवटचा खेळ होईल का? इथं नकारार्थी शब्द वापरलाय का? कुठलाच नाही. त्यामुळे बी हे चुकलं, बी हे विधान चुकलं. आता तसा पर्याय नाहीच आहे. त्यामुळे आता राहिला काय? फक्त आपल्याला एडी बरोबर आणि ए बरोबर. ए तर फिक्स बरोबर या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येते. डी आपल्याला चेक करायचा आहे. मग आज रात्री शेवटचा खेळ नाही का? इथं पण आपण तेच केलेले, काउंटर केलेले. आता हे जरी नकारार्थी असलं आणि प्रश्नार्थी असलं तरी आज रात्री शेवटचा खेळ नाही का म्हणजे आपण इन जनरल वर्तमान काळात हे वाक्य विचारतोय. खेळ होणार नाही का अशा अर्थाने भविष्यकाळी आपल्याला पाहिजे. त्यामुळे फक्त ए या ठिकाणी बरोबर येणार आहे. भविष्य काळात नकारार्थी असलेलं कोणतं आहे आणि प्रश्नार्थी असलेलं कोणतं आहे? फक्त ए बरोबर आहे, डी येणार नाही. पत्रलेखनाचे वैशिष्ट्य बघा, थोडा वेगळा आता आयोगाने प्रश्न, डायरेक्ट पत्रलेखन म्हणजे लेखन विभागातून हा प्रश्न उचलला आणि कॉमन सेन्स होता इथे. जरी तुम्ही वाचलं नसेल, पत्रलेखन हा प्रकरण वाचलं नसेल तरी तुम्हाला उत्तर देता येत होतं. पुढे दिलेल्या पर्याय उत्तरातून पत्रलेखनाचे वैशिष्ट्य असलेला पर्याय निवडा. आता बघा पत्रलेखन म्हणल्यावरती ते लिखित स्वरूपात पाहिजे, बरोबर ना. म्हणजे तीन ऑप्शन सरळ सरळ एलिमिनेट होतात. चौथा ऑप्शन वाचला असेल आपण व्यवस्थित तर लगेच कळते, लेखी निरोपात म्हणजे आपण पत्र करतो म्हणजे निरोप देतो, एक प्रकारे कसा देतो? लेखी स्वरूपात देतो.
आणि आपले मनोगत कसं नेमक्या शब्दात, आता पत्र लिहित आणि नेमक्या शब्दातच मांडावं लागतं, कारण पत्र लिहिताना असे 10-12 पानं लिहून पाठवत नाही आपण. त्यामुळे 1-2 पानात मुद्देसूद नेमकं लिहावं लागतं पत्रलेखनामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता हे साधक बाधक विचार असे मांडत नाही पत्रलेखनात. पत्रलेखनात आपण नेमके शब्द मांडतो, लक्षात घ्या. त्यामुळे बाकीचे 3 कॉमन सेन्स वरती लेखी निरोप हा शब्द जरी कीवर्ड आपण उचलला असता तरी उत्तर देता येतं. मग एक्झामला कन्फ्युज होण्याचं कारण नाही, जरी आपण वाचून गेलो नाही तरी. पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता बघा तिसरा प्रश्न, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे ही विभक्तीची अव्यय कोणत्या विभक्तीची अव्यय आहेत? आता ही शब्दयोगी अव्यय आहेत. आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय पाहिलेली आहेत. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? अशी शब्दयोगी अव्यय जी विभक्ती प्रत्ययांचं काम करतात. मग कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे ही शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्तीचं काम करतात? तर तृतीय विभक्तीचं काम करतात. कसं काय? उदाहरणार्थ बघा, मी लिहिलं राम कडून असा शब्द दिला. राम ह्या नामाला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडलं. राम कडून. आता मी हे कसं लिहू शकतो? रामाने. रामकडून निबंध लिहिला गेला आणि रामाने निबंध लिहिला, एकच अर्थ होतो ना. मग कडून हे शब्दयोगी अव्यय ने ह्या विभक्ती प्रत्ययाचं काम करते. ने हा विभक्ती प्रत्यय कुठल्या विभक्तीचा आहे मित्रांनो? तृतीय विभक्तीचा आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. बरोबर. त्याच्याकडून, त्याच्याद्वारा, त्याच्या करवी, त्याच्यामुळे, त्याच्या वगैरे, त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्याने. बरोबर. अशा अर्थाने तृतीय विभक्तीच्या विभक्ती प्रत्ययाच्या अर्थाने हे वाक्य किंवा ही शब्दयोगी अव्यय वापरली जातात. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद असतं ते वाक्य केवळ वाक्य असतं. सोपा प्रश्न होता. दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, समानार्थी नसलेला शब्द कोणता? रिपू, वैरी, कलह आणि शत्रू. आता बघा, दुश्मनचा समानार्थी वैरी आणि शत्रू फिक्स तुम्हाला माहित आहे. शत्रू म्हणजेच वैरी. बरोबर. सख्खा मित्र, पक्का वैरी, अशा प्रकारे काही तुम्ही वाचता म्हणी वगैरे. वैरी, शत्रू म्हणजे दुश्मनला समानार्थी आहेत का? आहेत. कलह म्हणजे काय मित्रांनो? भांडण. आता वैऱ्यासोबत भांडण होतं, पण वैरी म्हणजे कलह किंवा भांडण नव्हे, लक्षात घ्या. त्यामुळे समानार्थी नसलेला शब्द कोणता येतो? सरळ सरळ कॉमन सेन्स आहे. कलह हा शब्द समानार्थी नसलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता रिपू हा शब्द दुश्मनला समानार्थी आहे, लक्षात घ्या. रिपू म्हणजे तुम्ही एक शब्द वाचला असेल, षड्रिपू हा शब्द आपल्या वाचनात येतो. त्याचा विग्रह केला तर षट अधिक रिपू असा येतो. षट म्हणजे 6 आणि रिपू म्हणजे शत्रू. 6 शत्रू मनुष्याचे आहेत. कोणकोणते आहेत? आपल्या मनाशी संबंधित आहेत, ते तुम्ही सर्च करा. षड्रिपू. रिपू म्हणजे काय? शत्रू या ठिकाणी येतो. हा बरोबर आहे. वैरी बरोबर आहे आणि शत्रू बरोबर आहे. हे समानार्थी असलेले आहेत. नसलेले विचारलेले आहेत. कलह म्हणजे भांडण किंवा तंटा, तो दुश्मन या शब्दाला समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओहो, अबब, ओ, बापरे, आहा, अरेच्छा ही कोणती अव्यय आहेत? आता ही केवळ प्रयोगी अव्यय आहेत, परंतु ती कुठला प्रकार आहे त्याचा? आता बघा, वाचल्याबरोबर कळते. बापरे, किती मोठा टॉवर. बरोबर. तुम्ही आयफेल टॉवर पाहायला गेले स्वप्नात, असं समजूयात. ठीक आहे. चालेल, गंमत केली थोडी. बापरे हे जे बरोबर काय केवळ प्रयोगी अव्यय. मग मला सांगा, बापरे कसं म्हणणार? तुम्ही आश्चर्य व्यक्त करण्यासाठी म्हणणार आहेत ना. पर्याय क्रमांक 2 आहे. अबब, किती मोठा डोंगर. बरोबर, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी येणार आहे ते. त्यामुळे कॉमन सेन्सचा पार्ट होता हा, अवघड प्रश्न नव्हताच. केवळ वाक्य ओळखा. केवळ वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, म्हणजेच काय? क्रियापद असतं, ते वाक्य केवळ वाक्य असतं. मला सांगा, मोसमी वारे वाहू लागतात, इथे एक क्रियापद झालं. आणि पावसात सुरुवात होते, इथे एक क्रियापद झालं. आणि ह्या प्रधानत्व सूचक उभयाने अव्ययाने जोडलेले आहे म्हटल्यावर वाक्य संयुक्त झालं. त्यामुळे पहिला ऑप्शन एलिमिनेट झाला. जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी, तशी ती अलगट डोहातल्या पाण्यात उतरली. जावी इथे एक क्रियापद झालं, उतरली हे क्रियापद झालं. त्यामुळे हे वाक्य केवळ येणार नाही. हे वाक्य कसं आहे? मिश्र आहे. जशी तशी, जसे तसे, जे ते यासारख्या संबंधित सर्वनामांनी जोडलेली वाक्य कशी असतात? मिश्र वाक्य असतात, आपण सर्वांना माहिती आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन एलिमिनेट झाला. आपल्याला केवळ वाक्य शोधायचंय. आदिवासी जंगलात शिकार करून कंदमुळं शोधून खात असत एकच क्रियापद आहे ह्या वाक्यामध्ये. त्यामुळे हे वाक्य कसं आहे? केवळ वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता तुम्ही म्हणसाल शिकार करून इथं क्रियापद नाही का? नाही, ते धातू साधित म्हणून आलेले आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करायला येत नाही. तसं इथं बघा, मोसमी वारे वाहू लागतात, अर्थ पूर्ण होतोय वाक्याचा. बरोबर. त्यामुळे ते क्रियापद म्हणून आहे. इथे मात्र क्रियापद ते नाहीये, एकच क्रियापद आहे फक्त वाक्यात, म्हणून ते वाक्य कसं झालं? केवळ वाक्य झालं. आता बघा, सगळं जरी बदललं तरी जर तर संकेतार्थी उभयाने अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात? मिश्र वाक्य असतात. जर तरनी जोडलेली वाक्य कशी असतात? मिश्र वाक्य असतात. 4 उत्तर एलिमिनेट होणार आहे. आपल्याला केवळ वाक्य शोधायचे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. क्रिया केव्हा घडली, कशी घडली, कुठे घडली, क्रियेचं स्थळ, काळ, वेळ, क्रियेची रीत दाखवणारे शब्द सगळे क्रियाविशेषण अव्यय असतात, कारण ते क्रियेबद्दल अधिकची माहिती सांगण्याचं काम करत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता बघा, हा प्रश्न थोडा भारी प्रश्न होता. आघातरहित जोडाक्षरांचा योग्य गट ओळखा. आघातरहित म्हणजे काय? अशी जोडाक्षर ज्याच्यामुळे आघात येत नाही.
किंवा अक्षरांवरती जोर पडत नाही. नक्की काय बघा, आता पुण्य कन्या बघा, पुण्य कन्या आणि वन्य असे शब्द आहेत. आता हे शब्द पाहिल्याबरोबर कळले पाहिजेत की हे तत्सम शब्द आहे. आणि एक रूल तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, तत्सम शब्दांच्या बाबतीत जर जोडाक्षरे असतील, बघा आता ह्या तत्सम शब्दांमध्ये हे जोडाक्षर आहे, तर त्यांच्या अगोदरच्या अक्षरावरती काय येतो, आघात येतो. म्हणजे आघात असलेली ही जोडाक्षर असलेले शब्द आहेत पहिला गट. बरोबर, पुण्य कन्या वन्य, बघा ना, पुण्य शब्दामध्ये पुण्य असं म्हणत नाही तुम्ही, पुण्य असं म्हणू शकत नाही, पुण्य असंच म्हणावं लागतं. अगोदरच्या अक्षरावरती आघात हा येतच असतो ह्या जोडाक्षरामुळे. जोडाक्षर असलेला आघात असलेले जोडाक्षर हे आपल्याला आघात रहित विचारलेले, ए येणार आहे का, नाही येणार. त्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन एलिमिनेट होतो. एक लक्षात ठेवायचे, तत्सम शब्द जे असतात तिच्यात जर जोडाक्षर असतील तर ती आघात असलेलीच असतात, आघात रहित नसतात. आपल्याला आघात रहित विचारलेली आहेत. मग बघा बाकीचे शब्द असणार आहेत, आता सहज कळते. आता इथं फक्त बीडी आणि सीडी, म्हणजे डी तर फिक्स बरोबर आहे. डी जर फिक्स बरोबर आहे, डी मध्ये आपल्याला लक्षात येते बघा या ठिकाणी तुम्ही हा शब्द आहे, इथं आम्ही शब्द आहे. मग तुम्ही जर बरोबर आहे तर आम्ही पण बरोबर पाहिजे, हा आघात रहित असलेला आहे. बघा पन्हे, कन्हेर, आम्ही, तुम्ही, दोन्ही, काना, म्हणजे अगोदरच्या अक्षरावरती कुठलाच जोर येत नाही. प्रॉपर उच्चार केले तर तुमच्या ते लक्षात येईल. आम्ही, कन्हेर, पन्हे, तुम्ही, अगोदरच्या अक्षरांवरती आघात येत नाही या जोडाक्षरांमुळे, लक्षात घ्या. त्यामुळे आघात रहित असलेले कोणते, सी आणि डी येत आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त या ठिकाणी बरोबर आहे. इंग्रजी भाषेतून आलेला नाही असा शब्द विचारलाय. सरळ सरळ सोपा भाग आहे. मोटर, तिकीट, पेपर इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. पगार हा शब्द मात्र हा आलेला आहे पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे, लक्षात घ्या. पोर्तुगीजचा आपण युट्यूब वरती काही ट्रिक्स टाकलेल्या आहेत शब्दसिद्धीच्या, तिच्यात त्या ट्रिक्स मध्ये हा पगार शब्द येतो. अतिशय सोप्या ट्रिक्स आपण टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. पोर्तुगीज आणि पगार, पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे, जो की इंग्रजी भाषेतून आलेला नाहीये. अंग मेहनतीने पैसे मिळून उपजीविका करणे, अंग मेहनतीने, बरोबर. आता आपण बघा अंग मेहनतीची कामे करणाऱ्यांचा हातावर पोट असतं, आपण असं म्हणतो हातावर पोट भरतात, कारण हाताने त्यांना प्रत्यक्षात अंग मेहनत करावी लागते, तरच त्यांना पैसे मिळते, त्यांचं पोट भरू शकतात. हातावर पोट भरणे ह्या प्रचाराचा अर्थ काय होतो, अंग मेहनतीने पैसे मिळून उपजीविका करणे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. भारतीय स्वातंत्र्याला आता 75 वर्ष पूर्ण होतात 2022 मध्ये. 15 ऑगस्टला आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत, आपण सर्वांना माहितच असेल. त्यामुळे अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे काय, 75 वर्ष अमृत. हिरक महोत्सव म्हणजे काय, 60 वर्ष जर पूर्ण होत असतील तर त्याला हिरक महोत्सव म्हटलं जातं. 50 वर्ष जर पूर्ण होत असेल तर त्याला सुवर्ण महोत्सव म्हटलं जातं. आणि रौप्य महोत्सव म्हणजे काय, 25 वर्ष पूर्ण होत असेल तर त्याला रौप्य महोत्सव म्हटलं जातं, आपण सर्वांना माहित आहे. पुढे पाहूयात बघा आता. बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. दिशाभूल हा शब्द आहे, या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. दिशाभूल करणे म्हणजे काय, आपण म्हणतो दिशाभूल करणे म्हणजे फसवाफसवी करणे. मग आपली जर फसवणूक होत असेल, दिशाभूल होत असेल, तर त्या गोष्टीची आपल्याला भुरळ पडलेली असते, म्हणूनच फसवणूक होत असते. दिशाभूल होणे म्हणजे भुरळ पडणे. बी बरोबर आहे, दोनच पर्यायात बी येतो. त्यामुळं पहिला 1 आणि 3 एलिमिनेट होतो. स्टील आपण असं गृहीत धरूया की बी आपल्याला माहित नाही. दिशाभूल होणे म्हणजे दिशा चुकणे असा पण एक अर्थ असतो त्याला, आणि म्हणूनच तो आता इथं दिशाभूल या शब्दाचा अर्थ ओळखलेला आहे. आपल्याला दिशाभूल होणे हा वाक्प्रचार ओळखायला सांगितलेला नाही, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. या शब्दाचा अर्थ फक्त आपल्याला ओळखायला सांगितलाय. वाक्प्रचार ह्या अर्थाने, मग दिशाभूल म्हणजे दिशा चुकणे हा शब्दाचा अर्थ तर होतोच. वाक्प्रचार विचारला तर मात्र मग दिशाभूल होणे म्हणजे फसवणूक होणे असा त्याचा अर्थ होतो. वाक्प्रचार विचारला तर आपल्याला इथे शब्दाचा अर्थ ओळखायला सांगितलाय. मग दिशाभूल म्हणजे काय, दिशा चुकणे, ए तर फिक्स येते, आले लक्षात. भुरळ पडते आपल्याला दिशाभूल होते म्हणजे, त्यामुळे बी फिक्स येतोय, बरोबर. आता बघा इथे बी तर नाहीये पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये, त्यामुळे हे दोन ऑप्शन जातात. सर्व पर्याय बरोबर येणार आहे त्या ठिकाणी, कारण ए पण बरोबर आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये ए नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. भ्रम होणे, विचारांचा गोंधळ होणे, हे सर्व अर्थ दिशाभूल या शब्दाला असतात. पहिले दोन तर फिक्स आहे. बघा दिशाभूल या शब्दाला पहिले दोन तर अर्थ फिक्स आहे, त्याच्यावरून आपल्याला 4 उत्तर देता येते. न्यूनताबोधक उभयने अव्ययांचा गट ओळखा. न्यूनताबोधक म्हणजे काय, न्यूनता दाखवणारे, कमतरता दाखवणारे, बरोबर. मग पण परंतु हे कमतरता दाखवण्यासाठी वापरले जातात उभयने अव्यय, बरोबर. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊसच आला नाही, पाऊस आला नाही ही कमतरता झाली, न्यूनत्व दाखवलेले. मग पण हे उभयने अव्यय कमतरता न्यूनता दाखवण्यासाठी येतं, पण परंतु. बी फिक्स बरोबर आहे. आता बघा बाकी आणि तरी हे पण येणार आहे. बघा उदाहरणार्थ आई आजारी आहे, बाकी सर्व ठीक, म्हणजे बाकी हे उभयने अव्यय कसं आलेले, न्यूनता दाखवण्यासाठी आले. बघा आई आजारी आहे ही काय झाली, कमतरता झाली. बाकी सर्व गोष्टी ठीक आहे, फक्त
आई आजारी आहे. म्हणजे बाकी हे उभयनिय अव्यय कसं झालं, न्यूनत्वबोधक झालं. त्यामुळे बी आणि डी या ठिकाणी फिक्स बरोबर येतात. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. अथवा आणि अगर हे कसे येतात, हे विकल्पबोधक उभयनिय अव्यय येतात. त्यामुळे सी एलिमिनेट होतो. आता तर हे उभयनिय अव्यय, जर तर म्हणजे संकेतार्थी पण येते, की आणि हे तर परिणामबोधक येते. ठीक आहे, पण फिक्स आपल्याला माहित असणारे बी आणि डी येतात, आपलं जर व्यवस्थित अभ्यास असेल तर कन्फ्युजन होत नाही. आता बघा, कायमचे लक्षात राहणारे ह्या शब्द समूहासाठी एक शब्द वापरून केलेले वाक्य कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द ज्यावेळेस वापरतो ना, त्यावेळेस आपल्याला एक शब्दच माहित असणं गरजेचं असतो. समर्पक असा शब्द आपल्याला वापरावा लागतो. ही गोष्ट चिरंतन आहे. आता एखादी गोष्ट चिरंतन असते म्हणजे ती दीर्घकाल टिकणारी असते. आता इथं आपल्याला कायमचे लक्षात राहणारे ह्या अर्थाने शब्द वापरायचा, एक शब्द समूहासाठी एक शब्द. त्यामुळे चिरंतन असा योग्य शब्द या ठिकाणी बसत नाही, ही या ठिकाणी चूक. कायमचं, आता बघा, कायमच्या लक्षात राहणे म्हणजेच कायमच्या आठवणीत राहणे, हे बरोबर. बघा मी काय म्हटलं, कन्फ्युजन कसं होता, कायमच्या लक्षात राहणे म्हणजेच कायमच्या आठवणीत राहणे, हे बरोबर. परंतु आपल्याला शब्दसमूहासाठी एक शब्द वापरायचा आहे, कायमच्या लक्षात राहणारे म्हणजेच कायमच्या आठवणीत राहणारे, ह्या अर्थाने बी हे चूक आहे. त्यासाठी समर्पक शब्द कोणता, अविस्मरणीय. जे विसरू शकत नाही ते अविस्मरणीय असतं, म्हणजे ते कायमचं लक्षात राहणार असतं. एकच शब्दात आपण ते वापरू शकतो, कायम लक्षात राहणारे म्हणजेच काय, अविस्मरणीय. त्यामुळे सी हे विधान योग्य, तर सी बरोबर येणार आहे. तात्पुरता स्मृतीत हे तर एलिमेंटच होतं, वेगळाच अर्थ होतो त्याचा. आपल्याला कायमचं लक्षात राहणार आहे या अर्थाने एकच शब्द समर्पक बसतो, अविस्मरणीय. बघा, बी वरून तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, तो कायम आठवणीत राहील. पण तरी बी आणि सी जरी उत्तर घेतला तरी बी सी चे पर्याय नाहीच आहेत ना. त्यामुळे समर्पकपणे अविस्मरणीय हा शब्द आपल्याला वापरता येतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा, रस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. आता हे सगळे शब्द कसे आहेत, एकाक्षरी शब्द आहेत. आणि आपण नियम जर वाचला तर एकाक्षरी शब्दांमधला इकार किंवा उकार हा दीर्घच लिहायचा असतो मराठीमध्ये. मग इथं दुसरा उकार, इथं दुसरी वेलांटी, बरोबर, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. इथं पहिली वेलांटी दिली, हा चुकलेला आहे. हे रस्व येणार नाहीत, कसे येणार आहे, दीर्घच येणार. एकाक्षरी शब्दामधला इकार आणि उकार दीर्घच लिहितात, लक्षात घ्या. म्हणजे दुसरी वेलांटी दुसरा उकारच असतो, लक्षात ठेवा. ए बी बरोबर आहे या ठिकाणी, ए बी बरोबर. पर्याय क्रमांक 3. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, कर्तानुसारही बदलत नाही, कर्मानुसारही जर क्रियापदाचं रूप बदलत नाही, तर तिथे भाव्यप्रयोग असतो बाय डिफॉल्ट. आणि भाव्यप्रयोगात आपण सर्वांना माहिती आहे, नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी रूप असतं क्रियापदाचं. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले हे भाव्यप्रयोगाचं उदाहरण आहे. कसं काय, कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय. ज्यावेळेस कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो, त्यावेळेस वाक्यात कुठला प्रयोग असतो, भाव्यप्रयोग असतो. आणि बघा इथं मारले हे क्रियापद कसं झालं, बघा, मारला हे पुल्लिंगी, मारली स्त्रीलिंगी, मारले कसं झालं मग नपुसकलिंगी. भाव्यप्रयोगात क्रियापदाचं रूप नेहमी नपुसकलिंगी असतं, ते तृतीय पुरुष असतं. बघा, आता इथं रामाने मारलेले, तिसऱ्या व्यक्तीने, आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, तृतीय पुरुषी हे क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे, ते नेहमी एकवचनात असतं भाव्यप्रयोगामध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. संयुक्त वाक्याचे उदाहरण ओळखा. संयुक्त वाक्यामध्ये आपल्याला माहिती असेल, प्रधानत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. या ठिकाणी बघा, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, हे केवळच वाक्य आहे, हिच्यात एकच क्रियापद आहे. जेव्हा आणि तेव्हा हे वाक्य जोडले म्हणल्यावरती हे मिश्र वाक्य झालेत, कारण ते ही कशी आहे, जेव्हा तेव्हा ही कशी आहे, संबंधी क्रियाविशेषणे, क्रियाविशेषणांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. त्यामुळे तिसरा ऑप्शन एलिमेंट होतो. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. आता बघा, आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून इथं उभ्याने हवे, आणि खालच्या वाक्यात पण म्हणून हे उभ्याने हवे. मग ह्यापैकी संयुक्त वाक्य कोणतं, तर शेवटच्या वाक्यात बघा, म्हणून हे उभ्याने हवे गौणत्व सूचक म्हणून आलेले. कारण बघा, आमचे शरीर सुदृढ व्हावे हा काय झाला, उद्देश झाला, आणि म्हणून आम्ही योगासने करतोय. उद्देश झालेला आहे या ठिकाणी, पहिल्या वाक्यात उद्देश दिलेला आहे. पहिलं वाक्य गौण आहे, अर्धवट आहे, व्हावे, म्हणजे हे वाक्य कसं आहे, गौणत्व सूचक उभ्याने हव्याचा हा प्रकार आहे. म्हणून हे उभ्याने हवे कसं झालं, गौणत्व सूचक उभ्याने हवे झालं. गौणत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात, मिश्र वाक्यच असतात. त्यामुळे चौथा एलिमेंट झाला. पहिल्या वाक्यामध्ये म्हणून हेच उभ्याने हवे, परंतु ते प्रधानत्व सूचक आहे. का प्रधानत्व सूचक आहे, बघा, आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो, पहिल्या गोष्टीचा परिणाम पुढे दिलेला आहे. म्हणून हे उभ्याने हवे या ठिकाणी प्रधानत्व सूचक उभ्याने हवे झालं. प्रधानत्व पहा, परिणामबोधक उभ्याने हवे झालं. परिणामबोधक उभ्याने हवे हे प्रधानत्व सूचक उभ्याने हवेच असतं, आणि प्रधानत्व सूचक उभ्याने हव्याने जोडलेली वाक्य संयुक्त असतात. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. बघा, खिडकीत कितीक लाडू नदीत या शब्दांची संधी ओळखायला सांगितलेली आहे. खिडकीत या शब्दाचं पहिल्यांदा आपण विग्रह करूयात. खिडकीत म्हणजे काय, खिडकी अधिक आत म्हणजे खिडकीत. मग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, बघा, खिडकी अधिक आत, मग एकत्र येणारे दोन स्वर. बघा, खिडकी या शब्दाच्या शेवटी ई हा स्वर आहे, आणि आत ह्या शब्दाच्या सुरुवातीला आ हा स्वर आहे.
बरोबर. मग इथे बघा दुसरा स्वर नाहीसा झालेला आहे, म्हणजे खिडकी हा शब्द आहे तसाच राहिला, आणि दुसरा स्वर नाहीसा होऊन त जशाच तसं जोडला त्याला खिडकीत. दुसरा स्वर नाहीसा झालेला आहे, पूर्वीचा स्वर आहे तसाच राहिलाय, म्हणून इथं पूर्वरूप संधी आहे, लक्षात घ्या. संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखायला सांगितलेले या ठिकाणी. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. आता बघा, किंवा हे कसं झालं, विकल्पबोधक उभ्या न्यावे झालं. विकल्पबोधक उभ्या न्यावे प्रणातसूचक उभ्या न्याव्याचा प्रकार आहे. प्रणातसूचक उभ्या न्यावे आपण पाहिले, सविनियोग म्हणजे समुच्चयबोधक, विकल्पबोधक, निमित्तबोधक आणि परिणामबोधक उभ्या न्यावे कसे असतात, प्रधानत्वसूचक असतात. प्रधानत्वसूचक उभ्या न्याव्याने जोडलेली वाक्य संयुक्त वाक्य असतात. पहिलं वाक्य संयुक्त आहे कारण ते विकल्पबोधक उभ्या न्याव्याचा प्रकार आहे. बरोबर. हे किंवा ते म्हणजे विकल्प झाला त्या ठिकाणी, स्तुती करोत किंवा निंदा करोत. विकल्प झाला म्हणजे विकल्पबोधक उभ्या न्यावे झालं, ते प्रधानत्वसूचक उभ्या न्यावे. प्रधानत्वसूचक उभ्या न्याव्याने जोडलेली वाक्य कशी असतात, संयुक्त असतात. पर्याय क्रमांक 1 बरोबर. सॉरी, आपल्याला नसलेलं ओळखायला सांगितले. रात्र फार झोपली होती परंतु गाडी आलीच नाही, न्यूनतबोधक उभ्या न्यावे. न्यूनतबोधक उभ्या न्याव्याने जोडलेली वाक्य संयुक्त वाक्यच असतात. जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा नि वाक्य जोडलेले म्हटल्यावरती वाक्याचा प्रकार कसा झाला, मिश्र वाक्य झालं. जेव्हा तेव्हा ह्या क्रियाविशेषणी वाक्य ज्यावेळी जोडली असतात ती मिश्र असतात. संयुक्त नसलेले वाक्य कोणतं, पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता बघा, हा प्रश्न रद्द होऊ शकतो. का रद्द होऊ शकतो, कारण चौथं वाक्य हे केवळ वाक्य आहे. संयुक्त नसलेली दोन वाक्य येतात, तिसरं आणि चौथं, कारण तिसरं हे मिश्र आहे, चौथं वाक्य हे केवळ वाक्य आहे. मग नसलेली दोन पर्याय येतात. पण पहिल्या आन्सर केला स्टील 3 उत्तर शक्यतो राहील, आणि फायनल आन्सर केला प्रश्न रद्द होण्यासाठी आपण चॅलेंज करू शकतो. किशोरने खूप अभ्यास केल्यामुळे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. एकच क्रियापदे वाक्य केवळ आहे. आता बघा, केल्यामुळे इथं किशोरने खूप अभ्यास केला आणि त्यामुळे असं जर उभय न्यावे वापरलं असतं तर ते संयुक्त झालं असतं, कारण मग ते परिणामबोधक उभय न्यावे झालं असतं. परिणामबोधक उभय न्याव्याने जोडलेली वाक्य संयुक्त असतात. परंतु इथं उभय न्यावे वापरलेलं नाहीये, केल्यामुळे असं एक संयुक्त असं धातुसाधित तयार केलेलं आहे त्या ठिकाणी. त्यामुळं इथं फक्त एकच क्रियापद असल्यामुळे चौथं वाक्य केवळ आहे आणि तिसरं वाक्य मिश्र आहे. त्यामुळे 3 आणि 4 दोन्ही उत्तर येतात, त्यामुळे हा प्रश्न रद्द होऊ शकतो. बघा, एकाच काळात हयात असलेले समकालीन असतात. सोपा प्रश्न होता. ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहेत तो कसा असणार आहे, बहुश्रुत असणार आहे. खूप ऐकलेले वाचलेले त्या व्यक्तीला बहुश्रुत म्हटलं जातं. बघा, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे, ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले त्याला काय म्हटलं जातं, बहुश्रुत. श्रुत म्हणजे ऐकणे, पण स्पेसिफिक बहुश्रुत हा शब्द ज्याने ऐकलं आणि वाचले त्याला म्हटलं जातं. ज्याचे वर्णन करता येत नाही ते अवर्णनीय असणार आहे, सोपं आहे. ज्याला मुळे मुले बाळे नाहीत असा कोणी निपुत्रिक असणार आहे. बघा, आता हा प्रश्न जरा चांगला प्रश्न होता, काळजीपूर्वक लक्षात घ्या थोडा. तोंडी लावणे ह्या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे. आता बघा, मी तुम्हाला एक दोन शब्द देतो. उदाहरणार्थ बघा, राजपुत्र हा शब्द देतो, किंवा मी एक वाक्य देतो, विग्रह देतो पहिल्यांदा, राजाचा पुत्र. ह्या शब्दापासून आपण राजपुत्र हा सामासिक शब्द बनवला. मग हे बनवत असताना आपण विग्रह गायब केला आणि राजपुत्र असा शब्द तयार केला. बरोबर. आता बघा, तोंडी लावणे यामध्ये तोंडी या शब्दात मूळ कोणता शब्द आहे बघा. उदाहरणार्थ मी असं जर लिहिलं, तोंडाला लावणे. बरोबर. मग तोंडाला, आता राजाचा पुत्र या शब्दात मूळ शब्दात राज शब्द आहे, म्हणजे तो मूळ शब्द वापरून आपण म्हणजे काय केला, विभक्ती प्रत्यय गायब करून राजपुत्र हा शब्द सामासिक शब्द तयार केला. पण तोंडाला लावणे या शब्दामध्ये बघा, मूळ शब्द तोंड आहे, त्याला ई प्रत्यय लावला, तोंडी हा शब्द आहे. आणि तोंडी हा शब्द तोंडी लावणे या सामासिक शब्दात आहे तसाच ठेवलेला आहे, म्हणजे प्रत्यय आपण काय केलेला आहे तसाच ठेवला. इथे बघा, इथे प्रत्यय आपण गायब केलेला आहे पहिल्या वाक्यात, पण दुसऱ्या शब्दात बघा प्रत्यय काय केलेला आहे तसाच ठेवलेला आहे. तोंडी लावणे, तोंड लावणे असं म्हणत नाही आपण, तोंडी लावणे असाच शब्द म्हणतो. बरोबर. प्रत्यय आहे तसाच ठेवलाय म्हणजे तो लुप्त पावलेला नाहीये. ई हा प्रत्यय सप्तमी विभक्तीचा आहे, तो प्रत्यय ज्यावेळेस लुप्त पावत नाही म्हणजे तो अलुक आहे. अलुक म्हणजे लुप्त न पावणारा, त्याचा प्रकार कोणता झाला, अलुक तत्पुरुष समास झाला. कन्सेप्ट क्लिअर. तोंडी लावणे हा अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे वाक्याच्या क्रियापदावरून प्रयोग ओळखा असं सांगितलेलं आहे. आता बघा, वाढवणारे आई वडील, कर्त्याला प्रत्यय, त्यामुळे कर्तरी प्रयोग येणार नाही. इथे बघा, मुलांना वाढवलेले, वाढवण्याची क्रिया मुलांवर झाली, कर्म मुलं झालं, मुलांना प्रत्यय, त्यामुळे कर्मणी प्रयोग येणार नाही. राहिला का आता कर्मकर्तरी, हा कर्मणी प्रयोगाचाच प्रकार आहे. नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी, तो पण गेला. राहिला भाव्यप्रयोग. हे उदाहरण कोणते, भाव्यप्रयोग. भाव्यप्रयोगात कर्ता आणि कर्म दोघांनाही काय असतो, प्रत्यय असतो. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे.
पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पियुष हा शब्द कसा शुद्ध लेखनात पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पियुष शब्द कसा लिहिलाय बघा. हा, य ला दुसरा उकार आहे आणि प ला दुसरी वेलांटी आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या पियुष हा शब्द. हा, आता ह्या पियुष म्हणजे काय? अमृत म्हणजेच काय? सुधा. विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय मात्र आपल्याला. पियुष म्हणजेच पियुक. विरुद्धार्थी म्हणजे सहज कळते ना, पियुष म्हणजे अमृत जर असेल तर त्याच्या विरुद्धार्थी विष येणार आहे, अमृतच्या विरुद्धार्थी. म्हणजे त्यामुळे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. पियुक, सुधा, अमृत म्हणजेच पियुष म्हणजेच अमृत. हा, प्रयोग ओळखायला सांगितलेले आहे. अर्जुनाला मासा दिसला. आता बघा, दिसला कोणाला? अर्जुनाला. बरोबर ना? आता बघा, या ठिकाणी त्या वाक्यातला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. बघा, बघा मित्रांनो, हे वाक्य कन्फ्युजिंग आहे जरा. तुम्हाला मी काळजीपूर्वक सांगतो. बघा, अर्जुनाला मासा दिसला, इथं प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. आता बघा, प्रयोग ओळखायचा म्हणलं पहिल्यांदा कर्ता ओळखायला पाहिजे. दिस हा धातू आहे. दिसणारा कोण? मासा. मासा हा वाक्यातला कर्ता आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बरोबर, मासा हा वाक्यातला काय? कर्ता आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं कर्त्याला. आता बघा, तुम्ही म्हणाल अर्जुन हा कर्ता असेल. नाही, अर्जुन हा कर्ता नाहीये, लक्षात घ्या. कारण दिस हा धातू अकर्मक धातू आहे. बरोबर, कारण दिसण्यासाठी कुठल्याही पदाची गरज पडत नाही. मासा दिसतोच त्याच्याकडे पाहिल्यावर, आपण तो दिसणारच आहे. बरोबर, त्यामुळे त्याला दुसऱ्या पदाची गरज पडत नाही. वाक्याला कर्माची आवश्यकता नाही. वाक्य कसं आहे? अकर्मक वाक्य आहे. बरोबर, आता दिस हा धातू जर अकर्मक असेल तर दिसणारा कोण? मासा. मासा हा वाक्यातला कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय जर नाहीये तर वाक्यात कर्मणी प्रयोग येईल का? नाही. कर्त्याला प्रत्यय नाहीये, वाक्यात भावी प्रयोग येईल का? नाही. राहिला कोणता? आता कर्मभावाचा संकर प्रयोग नाहीये या ठिकाणी. संकर प्रयोग आपण ओळखण्याची खूण आपण लेक्चरमध्ये पाहत असतो. सहज कळतं आपल्याला की अर्जुनाला मासा. मासा एक वचनातच ठेवू आपण. अर्जुन आहे तसंच ठेवू. क्रियापद बदलतंय का बघूयात. अर्जुनाला मासा दिसले असं म्हणू शकत नाही, त्यामुळे इथं संकर प्रयोग येणार नाहीये. त्यामुळे एक पर्याय गेला. कर्तरी प्रयोग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. बघा, कर्तरी प्रयोग कसा काय असणार आहे याच्यामध्ये? तर कर्त्यानुसार क्रियापद बदलते. कर्त्याला प्रत्यय नाहीये, त्यामुळे कर्तरी प्रयोग आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा, त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. वाक्य कोणत्या प्रकारचे? आता बघा, हा प्रश्न आलेला आहे वाक्य रूपांतर या घटकातून. तिथून एक वाक्य उचलले. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे वाक्य कसे? नकारार्थी तर नाहीच आहे, याच्यात नकारार्थी शब्द नाहीये, त्यामुळे ते वाक्य कसे? होकारार्थी आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. आता आज्ञार्थी तर नसणार आहे. विधानार्थी तुम्हाला वाटू शकतं, पण हा प्रश्न बघा, विधानार्थी वाक्यात शक्यतो क्रियाविशेषण अव्यय असतात. परंतु जनरली इथं जर नकारार्थी आणि होकारार्थी असे 2 पर्याय जर दिले तर तुम्हाला स्पेसिफिक ते होकारार्थी की नकारार्थी ओळखायचंय. इथं होकारार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1. पत्राची वैशिष्ट्ये. पत्रावर दुसरा प्रश्न आला. आता कॉमन सेन्सचा प्रश्न होता. पत्राची वैशिष्ट्ये. स्पष्टता असावी लागते का पत्रात? बरोबर, कारण समोरचा व्यक्ती आपण काय लिहिलंय ते वाचून आपल्या भावना समजून घेणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे पत्रात स्पष्टता असावी लागते. नक्की आपल्याला काय म्हणायचं हे लेखनातून समजलं पाहिजे, कारण फेस टू फेस आपण बोलत नाहीये. पत्र म्हणजे आपण लिखित स्वरूपात आपण आपला हे पाठवत असतोय, संदेश पाठवत असतोय. अचूकपणा त्यामुळे असावा लागतो. चांगलं शुद्ध लेखन असावं लागतं. अचूक शब्द लिहावे लागतात. नेमकेपणाने लिहावे लागतात. सुटसुटीतपणा असावा लागतो. समोरच्याला वाचता आलं पाहिजे आणि लिहित आणि नम्रता पाहिजे, तरच समोरचा वाचेल चांगल्या भावनेने. नाहीतर तुम्ही एकदम रूढपणे लिहिलं तर मग तो पत्र फाडून टाकेल. हा, पत्राची वैशिष्ट्ये वरीलपैकी सर्व बरोबर येणार आहे या ठिकाणी. बघा, पुढे पाहूयात आपण. व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्ययांचा गट ओळखा सांगितलेला आहे. आता आपण शब्दयोगी अव्यय ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपण काही ट्रिक्स पाहत असतो. व्यतिरेक या शब्दाचा आपण अर्थ समजून घेत असतो. उदाहरणार्थ व्यतिरिक्त आपण म्हणतो बघा, च्या व्यतिरिक्त. व्यतिरिक्त म्हणजे काय? च्या शिवाय, च्या खेरीज, च्या विना. च्या विना, च्या वाचून, च्या परता. ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. बरोबर, व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? असे शब्दयोगी अव्यय जे व्यतिरेक दाखवण्यासाठी येतात. म्हणजे काय? व्यतिरेक म्हणजे काय? च्या शिवाय. उदाहरणार्थ बघा, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. मग शिवाय हे शब्दयोगी अव्यय कसं आलेलं आहे? हे व्यतिरेकवाचक झालेलं आहे. बरोबर, आलं लक्षात? शिवाय, खेरीज, विना, वाचून, परता. व्यतिरिक्त म्हणजे च्या व्यतिरिक्त, च्या शिवाय ह्या अर्थाने येतं ना ते. ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. आता बघा, च्या विषयी, विषयी, बद्दल म्हणजे संबंध दर्शक आलेले आहेत. बरोबर, आत, बाहेर, मागे हे कसे आलेले? स्थल दर्शक आलेले आहेत. गेला होता हा क्रियापद कसं आहे बघा. गेला होता, गेला होता, याच्यात गेला आणि होता असे 2 क्रियावाचक शब्द आहेत. परंतु ते त्यातून एकच क्रिया आपल्याला समजते. गेला होता म्हणजे जाण्याची ही एकच क्रिया समजते, म्हणून ते वाक्य कसं आहे? ते क्रियापद कसं आहे? संयुक्त क्रियापद आहे. आलं लक्षात?
जरी इथं दोन भिन्न क्रियावाचक शब्द जरी असले तरी ते एकच क्रिया दाखवतात. एकच क्रिया दाखवतात म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे. बघा, विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता बघा, डोके वर काढणे, बरोबर. एखादी गोष्ट डोके वर काढत असते म्हणजे काय, ती फ्रंटला येत असते गोष्ट, बरोबर. आणि त्यावरती विचार करणं अपेक्षित आहे. सॉरी, एखादी गोष्ट डोके वर काढत असते म्हणजे काय, बघा कोणत्या अर्थाने वापरली जाते. बघा, डोके वर काढणे म्हणजे नक्की काय, एखादी गोष्ट पुन्हा उदयास येत असते किंवा पुनरुत्थान होत असतं किंवा पुन्हा आपण होतो ना, ही गोष्ट खूपच डोके वर काढायला लागली म्हणजे पुन्हा पुन्हा ती आपल्या फ्रंटला येत असते. आपल्याला इथे बघा डोके दुखू लागणे आणि विचार करणे अशा अशा अर्थाने आपल्याला वाक्प्रचार शोधायचे, त्यामुळे सी येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे दोन ऑप्शन एलिमिनेट होतात. डोके भडकणे म्हणजे खूप राग येणे, बरोबर. आपण एखाद्याला म्हणतो ना, माझं डोकं भडकू नको, नाहीतर मला राग येईल खूप. म्हणजे राग येणे या अर्थाने डोके भडकणे हा विचार वापरला जातो. आता इथं काय लिहिलंय, डोके दुखू लागणे आणि विचार करणे, या अर्थाने डोके भडकणे येणार आहे का, नाही. त्यामुळे बी हा एलिमेंट होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 एलिमेंट झाला. राहिला फक्त एक, ए आणि डी बरोबर. डोके उठणे आणि डोके खाजवणे. आता बघा इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. बघा, डोके दुखतं म्हणजे काय, डोके उठणे ह्या अर्थाने वापरलेला आहे. आणि डोके खाजवणे, बघा आपण डोकं कधी खाजवतो, विचार करत असताना डोकं खाजवतो ना आपण, काही गोष्टीवर विचार करत असतो त्यावेळेस. विचार करणे म्हणजे काय, युक्ती शोधणे एखादी, म्हणजेच विचार करणे, युक्ती काढणे किंवा विचार करून मार्ग काढणे, या अर्थाने डोके खाजवणे हा पर्याय वापरला जातो. मग विचार करणे सोपे नाही, डोके दुखे लागणे या अर्थाने, विचार करणे या अर्थाने डी, आणि डोके दुखू लागणे या अर्थाने डोके उठणे, ए आणि डी असं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा, प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणवले. पाणवले या क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. बघा, पाणवले हे क्रियापद पाणी या नामापासून बनलेलं आहे, बरोबर. पाणी हे मूळचं नाम आहे ना, त्यापासून जर पाणवले हे क्रियापद जर बनत असेल तर ते कसं झालं, साधित झालं, नाम साधित क्रियापद झालं. ते क्रियापद कसं झालं, साधित क्रियापद झालं. उदाहरणार्थ सांगतो बघा, स्थिर हे काय झालं, विशेषण. उदाहरणार्थ, एखादा स्थिर मुलगा आहे किंवा एखादा स्थिर वस्तू आहे. स्थिर हे काय झालं, त्या वस्तू या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं म्हणजे विशेषण झालं. आता ह्या स्थिर ह्या विशेषणापासून स्थिरावला हे जर क्रियापद बनवलं तर ते कसं झालं, विशेषण साधित क्रियापद झालं ना. मग पाणवले, स्थिरावला यासारखी क्रियापद कशी असतात, साधित क्रियापद असतात. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे प्रश्न पाहिले. उतार्याचे प्रश्न मी एकदम फास्ट मध्ये तुम्हाला थोडक्यात सांगून देतो कशी उत्तरं काढायची होती. पहिला प्रश्न, शीर्षक शोधणं बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो. बघा, प्रस्तुत उतार्यासाठी अधिक योग्य शीर्षक कोणते असं विचारलेलं आहे. आता संपूर्ण उतारा वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल की तो युवकांबद्दलच बोलतो. कशांबद्दल बोलतोय, युवकांबद्दलच बोलतोय. संपूर्ण उतारा वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल, युवकांविषयी त्यावरती बोललं गेलेलं आहे. त्यामुळे इथं जीवनाचे रणांगण हा शब्द जरी उतार्यात आलाय तो एकाच ठिकाणी आलाय आहे, बरोबर. जीवनाचे रणांगण हा शब्द उतार्यात एकाच ठिकाणी आलेला आहे, बरोबर, जीवनाच्या रणांगणाकडे पाहताना. परंतु हा उतारा जीवनाच्या रणांगणाविषयी बोलत नाही, लक्षात घ्या. संपूर्ण उतारा युवकांविषयी बोलतोय. मग काय उत्तर येणार आहे त्याचं, बघा. युवा सागर येईल का, नाही येणार. काय येणार नाही. आता उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की युवकांचं ध्यान आपल्या ध्येयाशी एकटक निगडीत असलेलं पाहिजे, तरच त्याला युवा म्हणता येईल. म्हणजे कसा असला पाहिजे, तो बांधलेला असला पाहिजे आपल्या ध्येयांशी, बरोबर. सोबत खाली बघा, तो कसा असला पाहिजे, कमिटमेंट, बांधिलकी दिलेली पाहिजे, सहभाग दाखवला पाहिजे, बरोबर. म्हणजे इथं योग्य उत्तर येतं युवकाची बांधिलकी, हे उताराचं शीर्षक येते, कारण उतारा त्याच्याबद्दलच बोलतोय. युवकांनी कसं असलं पाहिजे, कशा प्रकारे समाजसेवेत असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात स्वतःला आपल्या ध्येय प्राप्तीमध्ये स्वतःला बांधून टाकलं पाहिजे, बरोबर, असं सांगितलंय. त्यामुळे युवा सागर असं सिरियसली येणार नाही. युवा जीवनाला समाजाचे अडथळे, आता युवकांना समाजाचे काय अडथळे आहेत याविषयी उतारात बोललेलं नाहीये. स्पेसिफिक उतारा युवकांना बद्दल बोलतोय आणि युवकांचं ध्येय कसं असलं पाहिजे, युवकांनी कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला झोकून दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या अर्थाने उतारा बोलतोय म्हटल्यावरती युवकाची बांधिलकी हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. बघा, तरुणांची शक्ती कोणत्या कार्यात वाया जात आहे. आता उतारा तुम्ही एकदा वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येते की विधायक कार्यात त्यांची शक्ती वाया जाणं शक्यच नाही, आणि अंगात अंधारलेले कोपरे उजळण्यात त्यांची शक्ती वाया जाणार आहे का, नाही. कुठल्या गोष्टीत त्यांची शक्ती वाया जाते, तर विध्वंसनात आणि उलथापालथीत. बी बरोबर आहे. बघा, इथं वाक्य दिलेलं आहे, बघा, ही शक्ती विध्वंसनात व उलथापालथीत कामी येत आहे. म्हणजे कोणत्या कामात वाया जाते ती, विध्वंसनात व उलथापालथीत, आणि कृतीच्या क्षणी माघारी वळण्यात पण वाया जाते, बरोबर. आता ए आणि सी तर फिक्स नाहीये, त्यावरूनच 3 ऑप्शन एलिमिनेट होतात. ए आणि सी तर फिक्स नाहीये, बरोबर. त्यामुळे फक्त बी डी 4 उत्तर येणार आहे.
आजच्या युवा पिढीतील दोषस्थळे सांगा. वरीलपैकी सर्व उत्तर येतं या ठिकाणी. कारण बघा, प्रेक्षक पिढी प्रेक्षक पिढी आणि दुसऱ्यांची तक्रार करणारे युवक आहेत आजचे, ते त्यांचा दोष आहे. उत्तरात सरळ सरळ उल्लेख आहे. बांधिलकी नसलेला व दुःखी युवक आहे, सरळ सरळ उल्लेख आहे उत्तरात. सहभागी नसणारे आहेत आणि समस्यांपासून पळणारे युवक आहेत, तसा अर्थ आपल्याला काढता येतो. घटनांवर क्षणांवर स्वाक्षरी न उमटविणारा, बरोबर. उत्तरात असं सांगितलेलं आहे की युवकांनी घटनांवर व क्षणांवरती स्वाक्षरी उमटवली पाहिजे, म्हणजे त्यांचं दोषस्थळ काय, ते न उमटविणारे हे दोषस्थळ आहे त्यांचं. म्हणजे सरळ सरळ उत्तर देता येते. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. बघा, युवा शक्तीची लक्षणे कोणती. बघा, आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे उतारा वाचला तुम्ही, सगळेच बरोबर वाटू शकतात तुम्हाला, परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचे, लाचारीने शर्मिंदा न होणारा हे चुकीचं आहे. कारण लाचारीने शर्मिंदा होणारा युवा शक्ती असली पाहिजे, बरोबर. जर लाचारी पत्करली तर आपण शर्मिंदा झालो पाहिजे, बरोबर. या अर्थाने लाचारीने शर्मिंदा झालं पाहिजे, तर न होणारा दिले, त्यामुळे बी चूक आहे. बी चूक असल्यामुळे बघा 3 पर्याय एलिमेंट होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. सी डी ए सत्य फक्त आहे, बाकीची आहेत. युवा कुणाला म्हणावे. आता एकाकी आणि तरुण असतो त्याला युवा म्हणायचं का. सरळ सरळ उतार्यात तसं काहीच म्हणलेलं नाहीये आणि 25 वर्षाचा कुठंच उतार्यात उल्लेख नाही. जगाचे भान नाही, स्वतःच आपल्या भव्य शक्तीचा भान असलेला युवक असावा. कारण युवकांची शक्ती काय असली पाहिजे याबद्दलच उतारा बोलतोय. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, झालेलं आहे 60 प्रश्नांचं मराठीच्या आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे मित्रांनो. हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपला व्हिडिओ. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.